87,000 लिटर हे लागत असतं। 55 लाख प्रवासी दररोज आमच्या एसटी महामंडळाच्या सुमारे 14,000 बसेसमधून प्रवास करत असतात। सध्या एसटीला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून डिझेलचा पुरवठा हा सुरळीतपणे होत आहे आणि त्याचबरोबर सध्या एसटीला 91.31 रुपये प्रति लिटर दराने डिझेल पुरवठा होतो। परंतु मागील आठवड्यामध्ये हा जो 3 रुपये 10 पैसे दर वाढवला आहे तेव्हा मात्र 88 रुपये 21 पैसे प्रति लिटर आम्हाला डिझेलचा पुरवठा होत होता। म्हणजे 3 रुपये 10 पैसे प्रति लिटर हा दर गेल्या आठवड्यापासून वाढलेला आहे। सध्या दरवाढीमुळे दिवसाला 33,70,000 रुपये जास्त हे आम्हाला मोजावे लागत आहेत इंडियन ऑइलला आणि त्यामुळे दरवाढीमुळे दर महिन्याला 10 कोटी रुपये अंदाजे तर वर्षाला 124 कोटी रुपये आजच्या जी दरवाढ झालेली आहे त्यामुळे ही महामंडळाला 124 कोटी रुपयाचा नुकसान जे आहे घाटा जो आहे तो सहन करावा लागणार आहे। आज बैठक घेतल्यानंतर बैठकीमध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली। आमच्या वरिष्ठ अधिकारी सगळे उपस्थित होते आणि अजून काय फरक पडेल कारण जागतिक पातळीवर युद्धाचा भडका हा फार मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी एक काटकसर करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागाला केलेल्या आहे। किंबहुना ही इंधनाचा जो तुटवडा आहे तो देशामध्ये होऊ नये यासाठी ते आता विविध देशांचा दौरा करत आहेत आणि त्यामुळे भविष्यामध्ये अजून काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही। आता जरी 3 रुपये दरवाढ झाली तरी केंद्र आणि राज्य शासनाने जर त्यावर काही मात करून एसटी महामंडळाला विशेष सवलत जर देण्याचा निर्णय घेतला तर मात्र आम्हाला दरवाढ करता येणार नाही। राजस्थानमध्ये एसटी महामंडळाला वॅटमध्ये सूट दिलेली आहे। ती सूट जरी आम्हाला या ठिकाणी दिली तरी आमचा फार मोठ्या प्रमाणात जो नुकसान होणार आहे ते होणार नाही। त्यामुळे ह्या सगळ्या बाबींची चर्चा करण्यात आली। उद्या योगायोगानं कॅबिनेट असल्याकारणानं आदरणीय मुख्यमंत्र्यांकडेच वित्त विभाग असल्याकारणानं काही एसटी महामंडळाच्या माध्यमातून पत्र देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे माननीय पंतप्रधानांची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका ही आमच्या दृष्टीनं फार निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे मे एंडपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनाने केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही। परंतु जर ती पूर्तता नाही केली तर आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ आहे। परंतु जर इंधनाची जी दरवाढ जी झाली आहे ती जर रद्द झाली अजून त्यामध्ये जर मागे घेतली जी 3 रुपये 10 पैसे झालेली आहे ती तर मात्र आम्हाला दरवाढ एसटीची करण्याची आवश्यकता भासणार नाही। सर नेमकी दरवाढ किती होऊ शकते एकूणच या सगळ्या गोष्टीचा परिणाम नाही मी तुम्हाला सांगतो दरवाढ किती होऊ शकते हे आज आम्ही काय कुणीही सांगू शकत नाही। आज 3 रुपये 10 पैसे दरवाढ डिझेलची झालेली आहे ती कदाचित मागे सुद्धा घेऊ शकतात किंवा कमी सुद्धा होऊ शकते कारण शेवटी केंद्र आणि राज्य शासनाची ती भूमिका निर्णायक ठरणार आहे। उद्या 3 रुपये 10 पैसे झालेली जी दरवाढ आहे ती अजून 10% जर वाढली अजून त्यामध्ये जर काय वाढ झाली तर मग आम्हाला दरवाढ सुद्धा अजून मोठ्या प्रमाणात करावी लागेल। त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 10 ते 12 दिवस थांबून 30 मेपर्यंत ह्या बाबतीतला काही निर्णय होतो केंद्र आणि राज्य शासनाचा हे बघूनच आम्ही पुढील महिन्यामध्ये दरवाढीचा निर्णय घेणार आहोत। बिलकुल बदल होणार नाही। राज्य शासनाची भूमिका कायम आहे। ज्येष्ठ नागरिकांना जी सूट दिलेली आहे ती कायम राहणार। महिलांना 50% जी सूट दिलेली आमच्या लाडक्या बहिणींना ती कायम राहणार। आमच्या दिव्यांग किंवा आमचे पत्रकार किंवा आमचे अजून काही घटक जे आहेत त्या दिलेल्या ज्या सवलती आहेत त्या लागू राहणार आहेत। त्यामध्ये काहीही आम्हाला बदल करता येणार नाही कारण राज्य शासनाचीच ती भूमिका आहे। परंतु फक्त
डिझेलच्या दरवाढीमुळे जर भविष्यामध्ये काही करावं लागलं तरच आम्हाला तो दरवाढीचा निर्णय घ्यावा लागेल. लाडक्या बहिणीची जी आपण एसटी मध्ये सवलत दिलेली आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांना जी सवलत दिलेली आहे त्याचा फटकाही देखील या तोट्याला होऊ शकतो. नाही बघा, राज्य शासनाची भूमिका आहे, शासन आहे, महायुती सरकारनं निर्णय घेतलेले आहेत. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना जी सवलत दिलेली आहे किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना जी सवलत दिलेली आहे ती शासनाची भूमिका आहे आणि ती सवलत दिली किंवा त्या योजना आम्ही राबवल्या म्हणून किंबहुना आम्ही आज राज्यामध्ये सत्तेवर आलेलो आहोत. आणि आज सत्तेवर आल्यानंतर जर ती आम्ही घोषणा केलेल्या योजना जर बंद केल्या तर ते योग्य होणार नाही, आमच्यावर लोक विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे ज्या सवलतीचा लाभ सर्वसामान्य जनतेला आता मिळतोय तो कायम राहतील. आजही दरवाढ करण्याचा निर्णय कुठलाही झालेला नाही आणि फक्त केंद्र आणि राज्य शासनाची भूमिका जी आहे भविष्यामध्ये त्याचा विचार करून पुढल्या 10 ते 12 दिवसानंतर आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये या संदर्भातला निर्णय घेणार आहोत. बाईक टॅक्सी प्रकरणी ज्या काही सूचना आपण दिल्या होत्या त्यानंतर सायबर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती, मात्र अचानकपणे पुन्हा एकदा आपण तो निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे कुठेतरी त्या कारवाईला नाही, त्या निर्णयाला स्थगिती परिवहन मंत्री म्हणून मी दिलेली नाही. मी आजही माझ्या भूमिकेवर कायम आहे. मी सायबर क्राईमला पत्र दिलं होतं 12 तारखेला आणि पत्र देऊन त्यांना सांगितलं की राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अनधिकृतरित्या ह्या बाईक टॅक्सी चालू आहे. खरं तर कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे फक्त EV बाईक टॅक्सींना, परंतु त्याचीसुद्धा परवानगी त्या ओला, उबेर, रॅपिडो यांनी घेतलेली नाही. आणि सरसकट पेट्रोलच्या बाईक त्यांनी रस्त्यावर आणलेल्या आहेत, कुठलीही त्यांना परवानगी नाही. जे शासनानं नियम घालून दिलेले आहेत त्याचं कुठेही पालन होत नाही. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक FIR घडलेले आहेत. अनेक ठिकाणी महिलांवर काही संकटं आलेली आहेत की एक महिला बाईक टॅक्सीवरून पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. डोक्यावर हेल्मेट घातलं जात नाही. 2 इस्मांमध्ये पार्टिशनची जी भूमिका राज्य शासनाची आहे, नियम घालून दिलेले आहेत त्याचंही कुठेही पालन केलं जात नाही. सरसकट बाईक टॅक्सी रस्त्यावर चालू आहेत. RTOच्या अधिकाऱ्यांनी जर त्यांना पकडलं तर त्यांना फाईन जे लावलं जातं, कंपन्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की बाईक टॅक्सी बिंदास चालवा, जे फाईनचे पैसे आहेत ते कंपन्या भरतील अशी भूमिका कंपन्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे RTOच्या अधिकाऱ्यांना जुमानत नाही. तर महाराष्ट्रामध्ये हे अशा पद्धतीचं जर ओला, उबेर, रॅपिडोसारख्या कंपन्या चुकीच्या पद्धतीनं जर इलिगल बाईक्स ह्या रस्त्यावर आणत असेल तर त्याला निर्बंध हे घालावेच लागतील. म्हणून आम्ही 12 तारखेला सायबर क्राईमला पत्र दिलं होतं की त्यांचा जो ॲप आहे तो ॲप रद्द करावा. परंतु 15 तारखेला सायबर क्राईमने गुगलला जे पत्र पाठवलं त्यामध्ये सरसकट ओला, उबेर, रॅपिडोच्या सगळ्या गाड्यांवर बंदी ही त्यांनी घातली आणि त्यामुळे गोंधळ असा झाला की ओला, उबेर, रॅपिडोच्या फक्त इलिगल बाईकवर बंदी घालावी अशी आमची मागणी होती, परंतु त्यांनी सरसकट सगळ्या गाड्यांवर बंदी घातली आणि त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता 3 दिवसापूर्वी मध्यरात्री. आणि त्यामुळे ते पत्र मागे घेऊन आता त्यावर काय तोडगा काढावा आणि त्या ॲपमधून फक्त बाईक टॅक्सींना बाहेर काढून तो वेगळा ॲप त्यांनी निर्माण करावा ह्यासाठी आमची आता आज बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ. ठाण्यामध्ये परेड कार्यक्रम करत आनंद परांजपे यांचा तुमच्या पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. 16 ते 17 जागांच्या विधान परिषदेच्या आज घोषणा झाली आहे. एकंदरीत त्या अनुषंगाने काहीतरी पक्षप्रवेश झाला आहे असं म्हणतात. नाही बघा, आनंद परांजपे यांचं मूळ हा शिवसेनेचं आहे. कारण त्यांचे वडील खासदार प्रकाश परांजपे हे ठाणेकर होते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 3 वेळा प्रकाश परांजपे यांना लोकसभेवर पाठवलं होतं. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ते एकदम लोकप्रिय खासदार म्हणून परिचित होते आणि संसदेमध्ये त्यांचा फार मोठा अभ्यास होता आणि अभ्यासपूर्ण भाषणंसुद्धा त्यांची गाजली होती. त्यांच्या निधनानंतर आनंद परांजपे यांना एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं आणि त्यांना लोकसभेवर पाठवलं. परंतु 2012 साली ते पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता 14 वर्षानंतर त्यांना थोडासा पश्चाताप झाला म्हणून ते आता परत आलेले त्या, परंतु त्यांचं मूळ रक्त मात्र शिवसेनेचं असल्याकारणाने ते स्वगृही परत आले. परंतु एक गोष्ट मात्र ह्या काळामध्ये
श्रीकांत शिंदे नावाचं एक नवीन युवा नेतृत्व तयार झालं. कारण आनंद परांजपे नसल्यामुळे श्रीकांत शिंदेना त्यावेळेस लोकसभेचा उमेदवार तरुण उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून त्यांना लोकसभेला उभं केलं आणि प्रचंड मताधिक्याने जनतेनं त्यांना निवडून दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की आनंद परांजपे यांच्यावर सुद्धा भविष्यामध्ये कुठेही अन्याय होणार नाही, त्यांना न्याय मिळेल आमच्या पक्षामध्ये, अशी भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. विधानभवनात उद्धव ठाकरे फक्त 32% नाही, 32% नाही, 31.41%. हां, तर त्यावरती आपली प्रतिक्रिया नेमकी नाही, काय आहे? बघा, विधान परिषद किंवा विधानसभा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेनं फार मोठ्या विश्वासानं आम्हाला निवडून दिलेलं असतं. वैयक्तिकरित्या जर माझी उपस्थिती गेल्या 4 टर्म मी आमदार आहे, मी सुद्धा 100% माझी उपस्थिती आहे आणि उपस्थिती असल्यानंतर त्या उपस्थितीचा फायदा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्यासाठी मी केलेला आहे. आता उद्धव साहेबांना जनतेनं मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं होतं, काही ठिकाणी त्यांनी मंत्रालयातली उपस्थितीसुद्धा फार कमी होती, सभागृहातली आता विधान परिषदेचा सदस्य म्हणून उपस्थिती फार कमी आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी जो निर्णय घेतला आहे परत विधान परिषदेला न उभं राहण्याचा, त्यांच्यासाठी तर योग्यच निर्णय आहे. दानवेंना आता संधी उपलब्ध झालेली आहे, त्यांनी आपली कर्तृत्व सिद्ध करावं आणि 100% उपस्थित राहावं. पुन्हा एकदा डिझेलचा मुद्द्यावर येतो की डिझेलची जी आता दरवाढ झाली आहे त्याच्यामुळे बचतीसाठी काही नवीन नियमावली परिवहन विभाग काढेल का ड्रायव्हर्ससाठी आणि कंडक्टरसाठी? नाही, आता आम्ही जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा काही निर्णय असे घेतोय की बचती ज्या ज्या ठिकाणी बचत करता येईल त्या त्या ठिकाणी आपण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. वर्क फ्रॉम होमसाठी आम्ही आता काही आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगतोय की ज्यांची गरज आहे त्याच अधिकाऱ्यांनी कामावर यावं, किंवा ज्या ठिकाणी आठवड्याचे जे 5 दिवस आहेत तर 3 दिवस वेगळ्या अधिकाऱ्याने यावं, 2 दिवस वेगळ्या अधिकाऱ्याने येऊ आणि ह्या माध्यमातून जर काही इंधनाचा बचत होत असेल आणि एस टी महामंडळाचा फायदा होत असेल तर तसा निर्णय घेण्याचा सुद्धा मी MDंना सूचना केलेल्या आहेत. माल पानी सर, डीजल के दाम बढ़ने के बाद एसटी महामंडल की बैठक हुई है, क्या तय हुआ है? दाम बढ़ेंगे, टिकट के दाम बढ़ेंगे? एस टी महामंडल की करीबन 55 लाख प्रवासी दररोज हमारे एस टी महामंडल के जो 14,000 बसेस है उसमें से प्रवास करते हैं और करीबन 10,87,000 लीटर डीजल हमें हर रोज़ लगता है. अब तो इंडियन ऑयल कंपनी के माध्यम से हमें ये डीजल जो है वो मिलते आ रहा है और अभी तो फिलहाल 91 रुपीज़ 31 पैसा ये हमारा रेट है. जब भी 3 रुपये 10 पैसा नहीं बढ़ा था तभी हमें 88 रुपीज़ 21 पैसा पर लीटर का डीजल का रेट था, क्योंकि हमें डिस्काउंट भी मिलता है. तो 3 रुपये 10 पैसा जो ये बढ़ा है उसकी वजह से हमारी एस टी महामंडल को करीबन साल का 124 करोड़ रुपए का घाटा होने वाला है. आज के परिस्थिति में ये घाटा 3 रुपये 10 पैसा जो डीजल का भाव बढ़ा है उसकी वजह से हो रहा है, मगर भविष्य में शायद 8-10 दिनों में अगले ये कम भी हो सकता है, शायद बढ़ भी सकता है. इसलिए एस टी महामंडल के अधिकारियों ने और हमने ऐसा निर्णय लिया कि आगे के 10-12 दिन हम देख लेते हैं, क्योंकि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी डीजल का जो हमारे देश में आने वाला पुरवठा है वो सही तरीके से कैसे हो जाए, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी भी उसके ऊपर ध्यान देते हुए एस टी महामंडल को कैसे सहयोग करें, ऐसी भूमिका उनकी भी है. तो हम उनके साथ बात करेंगे 10-12 दिन में क्या होता है नेशनल लेवल पे ये डीजल के बारे में निर्णय. तो ये भी देखते हुए हम लोग जून के पहले हफ्ते में इसके जो भाव बढ़ाना है या स्टेबल रखना है या कम करना है इसके बारे में निर्णय लेंगे. पेट्रोल, डीजल, गैस, ये गैस के दाम बढ़ने के बाद कल कांग्रेस के ट्विटर अकाउंट से ट्वीट किया गया, पीएम मोदी का उल्लेख जो है वो महंगाई मैन ऐसे किया है, कैसे? देखिए, आज देश में पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी जिस तरह से काम करे और देश की अर्थव्यवस्था अच्छी तरह से रखने की जो कोशिश करे वो सराहनीय काम कर रहे हैं. अब ये भी देखना चाहिए कि दुनिया में क्या परिस्थिति है. बहुत सारे जो
विकसित देश है, विकसित राष्ट्र जो है लॉकडाउन की तरफ बढ़ रहे हैं। ऐसे परिस्थिति में हमारे देश में तो वो परिस्थिति नहीं है, क्योंकि जागतिक लोकसंख्या में हमारा देश 1 नंबर पे है दुनिया में। फिर भी हमारे देश में वो जो परिस्थिति अलग विकसित देशों की है वैसी नहीं है। तो ये सब सारा जो श्रेय जाता है पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी को जाता है। कांग्रेस तो विरोधी पार्टी का सदस्य के तौर पे काम कर रही है और बात करेंगे। अगर वो हमें समर्थन देंगे तो लोग उनको सही नहीं मानेंगे, इसलिए उनका विरोध जो है वो काल्पनिक विरोध है। ओला उबर कैब को लेकर जिस तरीके से कुछ अवैध चीजें हैं उस पर आपने राज्य में ओला, उबेर, रैपिडो ये तीनों जो कंपनियां हैं और खासकर रैपिडो की संख्या 2 व्हीलर जो बाइक है वो बड़े पैमाने पे है। उनके पास राज्य शासन की कौन से भी हमारे परिवहन विभाग की परमिशन नहीं है। हमें जो मालूमात हो गई है तो हमने इलेक्ट्रिक व्हीकल को ही ईवी बाइक को ही परमिशन दी है। फिर भी वो लोग पेट्रोल पे चलने वाली बाइक रास्ते में लाते हैं, उनके ऐप के माध्यम से लोग बुकिंग करते हैं। करीबन 1 लाख के आसपास बाइक आज MMR क्षेत्र में यानी महाराष्ट्र में काम कर रही है और सभी इनलीगल है। और इनलीगल बाइक के ऊपर अगर हम RTO के अधिकारी फाइन लगाते हैं, जो भी 500-1000 रुपये फाइन लगाते हैं, कंपनियों ने अभी एक नई स्कीम लगा के रखी है कि जो भी फाइन होता है वो कंपनी बेयर करेंगे और आप इलीगल तरीके से कितने भी गाड़ियां हैं वो रास्ते पे ले आओ। तो ये भी भूमिका जो है कंपनियों की गलत है। राज्य शासन ने उनको कहा है कि आप परमिशन ले लीजिए, ई बाइक ही रास्ते पे लाइए, मगर वो लोग मानते नहीं है। ई बाइक की कमी है ऐसे बोलते हैं, मगर ई बाइक तो अभी मार्केट में मिल भी बहुत बड़े पैमाने पे है। सुरक्षितता हमारे लिए बहुत ही मायने रखती है, क्योंकि बहुत सारे कंप्लेंट्स हमारे पास आए, महिलाओं के ऊपर अन्याय हुआ, ऐसी कंप्लेंट्स हमारे पास है। एक महिला का अपघात हो गया, वो मृत्यु हो गया एक महिला का, वो भी कंप्लेंट हमारे पास आए। ये जो बाइक है सभी इनलीगल है, तो इसके ऊपर भी निर्णय लेना जरूरी है। और हम साइबर क्राइम को लेटर वैसे 12 मई को लिखा था, मगर गलती से साइबर क्राइम ने ओला, उबेर, रैपिडो की सभी जो बाइक, टैक्सी, 4 व्हीलर भी है उसमें उसके ऊपर बैन करने की नोटिस जारी की, इसलिए वो तकलीफ हो गई। आज हमने उसके बारे में मीटिंग बुलाई और मीटिंग में हम लोग धोरणात्मक निर्णय ले लेंगे। सर, फर्जी बांग्लादेशी को लेकर मतदार सूची में जो शामिल न हो, इसे लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने कार्यकर्ताओं को कहा कि इस पर ध्यान देने की जरूरत है। कितना गंभीर मामला है? नहीं, बहुत ही गंभीर है। वैसे शिंदे साहब ने जानबूझकर उसके ऊपर ध्यान देने के लिए कहा है, क्योंकि हमारे पास बहुत सारे जो लाइसेंस भी मांगने के लिए जो लोग आते हैं, कुछ बांग्लादेशी लोग हैं ऐसे हमें मालूमात पड़ी है। और डोमिसाइल सर्टिफिकेट भी फर्जी उन्होंने तैयार किया, वो भी मालूमात किया। तो हम तो RTO डिपार्टमेंट के माध्यम से जांच तो कर ही रहे, मगर गलत है जिस तरीके से बांग्लादेशी बहुत बड़े पैमाने पे हमारे देश में आ रहे हैं और खासकर मुंबई में आ रहे हैं, तो उसके ऊपर कार्रवाई जरूर होनी चाहिए। हमारा डिपार्टमेंट सतर्क है। साहेब, संजय राऊतांनी आपल्या पक्षावरती टीका केलेली आहे की शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी या अमित शहा यांच्या सिस्टर कन्सर्न आहे। बघा, मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांनी त्यांचा उभाटा पक्ष आज सध्या कुठे आहे, त्यांच्या पक्षाचे आमदार काय करतायत, त्यांच्या पक्षाचे खासदार कुठे कुठे फिरतायत, ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आमच्या पक्षामध्ये काय चाललं आहे, अजितदादांच्या पक्षात काय चाललं आहे, भारतीय जनता पक्षात काय चाललं आहे, हे बघण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडे त्यांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। आज परिस्थिती फार वाईट आहे त्यांच्या पक्षाची। अशा परिस्थितीमुळे जर अशा प्रकारचे ते स्टेटमेंट देत असतील तर ते फार चुकीचं। आणि एक गोष्ट मी अभिमानानं सांगतो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याशी महायुती म्हणून चर्चा करूनच आम्ही पुढे मार्गक्रमण करत असतो। आणि महायुतीचे ते नेते आहेत अमित भाई, त्यांचा जर चर्चा केली आणि त्यांच्याबरोबर चर्चा करून जर महायुतीचे काही निर्णय होत असतील तर चुकीचं काय आहे, त्यांच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे। त्यामुळे संजय राऊत साहेबांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी। निवडणूक आयोगाकडे जी काही केस चालू आहे त्यावरनं असं दिसतंय की निवडणूक आयोग हा गृहमंत्री आणि पंतप्रधान यांचा गुलाम आहे आणि त्यामुळेच कुठेतरी लोकशाहीसाठी आम्ही आमची हे भूमिका आज म्हणत नाही आहे, ते संजय राऊत पहिल्या दिवसापासून असंच म्हणतायत। आता हे जर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून तसं काय ते बोलणार नाही तर त्यांच्या भोंग्याला सकाळपासून जी लोक अपेक्षित गर्दी करतात ते भविष्यामध्ये करणार नाही। त्यामुळे असे काही ते वादग्रस्त विधान करून रोज मीडियाला काहीतरी खाद्य देण्याचा प्रयत्न ते करत असतात। जर शिंदे दबावाखाली नसते तर आमचा पक्ष आणि चिन्ह हा कुठल्या ऐऱ्या गैऱ्याच्या हातात गेला नसता
असं देखील ते म्हणतायत. शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाशी त्यांची असलेली नाळ हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखलेली आणि खऱ्या शिवसैनिकाकडे, आता सच्च्या शिवसैनिकाकडे धनुष्यबाणाची धुरा आणि बाळासाहेबांचे विचार आलेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांनी काँग्रेसला 4 हात लांब ठेवण्याची जी भूमिका घेतली होती तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत आणि हिंदुत्वाशी जवळीक असलेल्या आणि हिंदुत्वासाठी लढत असलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबर युती आम्ही केलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वावर आणि मराठी माणसाच्या विचारावर कुठेही तडजोड नाही, ही भूमिका जी बाळासाहेबांची होती तीच भूमिका एकनाथ शिंदे साहेब अतिशय चांगल्या प्रकारे त्या भूमिकेशी समर्पक असं राजकारण आणि समाजकारण करतात. 3-3.5 वर्ष या संपूर्ण खटला सुरू आहे. निकालाची प्रतीक्षा ही त्यांना आहे आणि त्यामुळेच कुठेतरी भारतीय संविधानाच्या संदर्भात या सगळ्या गोष्टी होत आहेत का, आमचा कुठलाही प्रॉपर्टीचा निकाल नाही आहे तर आमचा त्या अस्तित्वाचा निकाल आहे असं देखील ते म्हणतात. गेल्याच आठवड्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी उबाडाच्या वकिलांवर आक्षेप घेतला होता. तेही संजय राऊतांच्या अशा स्टेटमेंटमुळे. कुठेतरी संजय राऊतांनी अशी स्टेटमेंट देणं आता तरी थांबलं पाहिजे, नाहीतर उद्या निकाल तर आमच्या बाजूचा लागणारच आहे, परंतु जर चुकीच्या पद्धतीने वेगळं काही झालं तर संजय राऊतांना फार मोठ्या न्यायालयाच्या अवमान प्रकरणी शिक्षेला सुद्धा सामोरं जावं लागेल. कारण वारंवार न्यायालयाच्या विरोधामध्ये असं ते बोलल्यामुळे न्यायालयानं सुद्धा त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून आपले आक्षेप हे गेल्या आठवड्यात नोंदवलेले.